नमस्कार, मी सागर कुलकर्णी. NDTV डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. सध्या चर्चा आहे ती महापालिकेतल्या उमेदवार यादींची आणि भाजपाची पहिली उमेदवार यादी समोर आलेली आहे. जवळपास 90 लोकांपेक्षा जास्त अंतिम यादी भाजपाच्या वतीने मुंबई महापालिकेमध्ये उमेदवारीची फायनल केली गेलेली आहे आणि त्यातले 67 यादीची जे नावं आहेत ती समोर आलेली आहेत. या यादींचं वैशिष्ट्य काय, यादीमध्ये भाजपने नेमकं काय साध्य केलं आणि काय चूक झाली याविषयी मी आपल्याला सांगणार आहे. मुळात भाजपाची यादी की कधी येणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण की मुंबईमध्ये एका बाजूला उबाटा आणि मनसे यांच्या विरोधात सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते भाजपाचं. भाजप यांचं ट्रिपल इंजिन सरकार आणण्यासाठी भाजप प्रयत्न आहे. एका बाजूला केंद्रात, राज्यात आणि आता मुंबई महापालिका यावर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न आहे. मराठी अमराठी वाद पहिल्यांदाच उबाटा आणि मनसेने मोठा केलेला आहे. भाजप त्याला त्यांच्या पद्धतीने उत्तर देऊ पाहत आहे. पण पहिल्या यादीची वैशिष्ट्य जर म्हटली तर एका बाजूला भाजप सांगत होतं की घराणेशाहीला तिकीट देणार नाही, असं काही जणांचे दावे होते. मात्र तसं होताना दिसलं नाही आहे. जो जिंकेल त्याला तिकीट, मग तो घराणेशाहीमधला आहे, तो बाहेरून पक्षातनं आला आहे की अन्य काही मुद्दे आहेत, हे फार त्याला महत्त्व दिलं गेलं नाही आहे. फक्त जिंकणं हाच निकषाअंतर्गत काही तिकीट दिल्याचं आवर्जून दिसून येतं. यामध्ये प्रामुख्याने मुंबईमध्ये जे पूर्वी घराणेशाहीमध्ये ज्यांची नावं होती आणि परत एकदा त्यांना संधी दिली, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुलाबा विधानसभेचे आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबियांमध्ये. मकरंद नार्वेकर हे राहुल नार्वेकरांचे भाऊ आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तसंच हर्षिता नार्वेकर या राहुल नार्वेकरांच्या वहिनी आहेत, त्यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे. मकरंद नार्वेकरांना या 226 वॉर्डमधून उमेदवारी आहे, तर 227 वॉर्डमधून हर्षिता नार्वेकर यांना संधी देण्यात आलेली आहे. त्याचवेळी याच विधानसभा मतदारसंघातून कुलाबा विधानसभामध्ये माजी आमदार असणारे भाजपचे माजी अध्यक्ष राज पुरोहित यांचे चिरंजीव आकाश पुरोहित यांना 221 वॉर्डमधून संधी देण्यात आलेली आहे. यापूर्वी देखील आकाश पुरोहित हे 2017मध्ये नगरसेवक होते. त्यांना परत एकदा ही संधी आज यावेळेस परत एकदा दिलेली आहे. म्हणजे पुरोहित आणि नार्वेकर कुटुंबीय जे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून आहे ते घराणेशाहीशी निगडीत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या त्यांना आवर्जून संधी दिलेली दिसून येते. दुसरीकडे घराणेशाहीचा जर विचार केला तर नील सोमय्या, म्हणजे नील किरीट सोमय्या, हे किरीट सोमय्याचे चिरंजीव आहेत. त्यांना वॉर्ड क्रमांक 107मधून संधी दिली गेलेली आहे. ते आधीही 2017च्या निवडणुकीमध्ये विजयी झाले होते, ते नगरसेवक होते. आत्ता त्यांचे कार्यकाळ संपल्यानंतर परत एकदा त्यांना नील सोमय्यांना संधी दिलेली आहे. या लिस्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्ष आहे ते म्हणजे, जी सगळ्यात जास्त चर्चा आहे ती म्हणजे वॉर्ड क्रमांक 60मधून सायली कुलकर्णी या भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि संघ परिवाराशी निगडीत असणारे रघुनाथ कुलकर्णी आहेत, त्यांच्या कन्या आहेत आणि त्यांना वॉर्ड क्रमांक 60मधून यंदा संधी दिल्याचं दिसून येतं. दुसरीकडे विनोद मिश्रा, भाजपाचे जुने मुंबई महापालिकेतले एक जाणकार नगरसेवक, अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची चर्चा असते, त्यांनासुद्धा वॉर्ड क्रमांक 43मधून संधी दिली गेलेली दिसून येते. वॉर्ड क्रमांक 16मधून श्वेता कोरगावकर या काँग्रेसमधून भाजपामध्ये आल्या होत्या आणि त्यांना देखील आत्ता संधी दिलेली दिसून येते. वॉर्ड क्रमांक 2मधून तेजस्वी घोसाळकर यांचा पक्षप्रवेश फार चर्चेत झाला होता. त्यांनी आज अर्जही दाखल केलेला आहे. तेजस्वी घोसाळकरांचं सुद्धा नाव अधिकृत यादीमध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे. जर उत्तर भारतीय आणि वेगवेगळ्या कास्ट कॅल्क्युलेशनचा विचार जर केला तर पहिल्या यादीमध्ये सुद्धा आवर्जून काही जणांना संधी दिली दिसून येते, ज्याच्यामध्ये राणी त्रिवेदी आहेत, परत नंतरनं शिवकुमार झा आहेत, मनीषा यादव आहेत आणि सिद्धार्थ शर्मा जे आहेत. आपण मुलाला सांगितल्याप्रमाणे विनोद मिश्रा यांनासुद्धा संधी दिलेली आहे. त्याचवेळी भाजप युवा मोर्चाचे तेजेंदर सिंह तिवाना यांना वॉर्ड क्रमांक 47मधून देखील संधी दिलेली आहे. यापूर्वी वॉर्ड क्रमांक 52मधून नगरसेवक असलेल्या प्रीती साटम यांना भाजपाने परत एकदा संधी दिलेली दिसून येते. त्याचवेळी जे संघटन मंत्री, जे जिल्हा संघटन मंत्री आहेत ते राजेश्री शिरवडकर जे आहेत, त्यांचे राजेश शिरवडकर हे संघटन मंत्री आहेत आणि राजेश्री शिरवडकरांना सुद्धा
यंदा संधी दिलेली दिसून येते. त्यांना वॉर्ड क्रमांक 172मधून संधी दिलेली आहे. भाजपाचे माध्यम प्रमुख म्हणून जे गेले काही कालावधीमध्ये चर्चेत आहेत, संजय राऊत यांना ते प्रत्युत्तर देत आहेत रोज पत्रकार परिषदेमधून. ते नवनाथ बन यांना वॉर्ड क्रमांक 135मधून संधी दिलेली दिसून येते. सगळ्यात जास्त चर्चा होती ती वरळी या परिसरामध्ये, वरळी माहीम या परिसरामध्ये कुणाला द्यायचं. तर एक वॉर्ड क्रमांक वरळीमधून 195 जो वरळी विधानसभा मतदारसंघ येतो, इथून राजेश कांगणे हा वॉर्ड भाजपाने स्वतःकडे घेतलेला आहे आणि तिथे राजेश कांगणे यांना संधी दिल्याचं दिसून येतं. तर वॉर्ड क्रमांक 196मधून सोनाली सावंत, जे दीपक सावंत आहेत तिथल्या त्यांच्या या कुटुंबियातल्या आहेत, त्यांना वॉर्ड क्रमांक 196मधून संधी दिलेली दिसून येते. रोहिदास लोखंडे हे विद्यमान नगरसेवक होते, त्यांना देखील परत एकदा संधी दिल्याचं दिसून येते. जसं सांगितल्याप्रमाणे म्हणजे शर्मा, यादव, परत नंतरनं त्रिवेदी अशी उत्तर भारतीय चेहरेसुद्धा आवर्जून दिल्याचं भाजपाच्या पहिल्या यादीमध्ये दिसून येतं. पण त्याचवेळी मराठी वर अन्याय करतो हा जो उबाठाचा किंवा मनसेचा जो आरोप आहे तो देखील खोडताना दिसून येतोय. या संपूर्ण म्हणजे जी पहिली 66 जणांची यादी आहे त्यातले 50% जास्त लोक हे देखील मराठीच आहेत, मराठीच उमेदवार असणार आहेत भाजपाचं, हे आवर्जून सांगण्याचा प्रयत्न भाजपाने करून दिलेला आहे. भाजपाच्या या पुढच्या काही यादींमध्ये म्हणजे जवळपास 30 ते 35 जणांची यादी संध्याकाळपर्यंत येईल असं सांगण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने काही क्रुशल जागा आहेत की जिथे भाजपामध्येच प्रचंड अंतर्गत इच्छुकांची संख्या आहे. त्यात कृपाशंकर सिंग स्वतःच्या नातवासाठी पश्चिम उपनगरातून प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे काही जागा आहेत की ज्या भाजपा आणि शिवसेनेमध्ये अडलेल्या आहेत. तिथे काही जागांच्या बाबतीत काही कॉम्प्रोमाइज केलं जातं आहे आणि त्या यादी उशिरा जाहीर करतायत का असं एक म्हटलं जातं. पण सर्वसाधारणपणे बहुभाषिक लोकांना संधी देण्याचा प्रयत्न आवर्जून केल्याचं दिसून येतं. रवी राजा जे काँग्रेसमध्ये असताना जवळपास 25 वर्ष त्यांनी काँग्रेसमध्ये नगरसेवक म्हणून काम केलं, माजी विरोधी पक्षनेते म्हणून महापालिकेत त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी भाजपात पक्षप्रवेश केला आणि भाजपामधून सुद्धा त्यांना धारावी या विधानसभा मतदारसंघातून आता त्यांना संधी दिलेली आहे. यावेळेस रवी राजा जे आहेत त्यांनासुद्धा आपण म्हटलं तर मी तुम्हाला सांगतो की रवी राजा यांच्यासाठी जी संधी दिसते ती जवळपास त्यांना त्यांचे जे पी आहेत त्यांना देखील संधी दिली आणि रवी राजांना वॉर्ड क्रमांक 185मधून संधी दिल्याचं दिसून येतं. कुठे ना कुठेतरी एका बाजूला रवी राजा यांना संधी, त्यांचा वॉर्ड जो मूळ वॉर्ड सायन परिसरातला आहे तो रिझर्व झाला आहे आणि त्यानंतर त्यांना दुसऱ्या भागामध्ये जाण्याची वेळ आलेली आहे. तिथून ते किती परफॉर्म करतात, तिथून जिंकण्याची शक्यता किती आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. पण भाजपाच्या पहिल्या यादीमध्ये जर अंदाज वर्तवला तर जो भाजपाचे जुने जाणते जे लोक आहेत त्यांना परत एकदा संधी दिल्याचं दिसून येतं. दुसरीकडे भाजपाचे जे विधानसभेचे आमदार आहेत म्हणजे मलबार हिलमधील मंगलप्रभात लोढा असतील, राहुल नार्वेकर कुलाबा विधानसभा मतदारसंघातले आहेत, अतुल भातखळकर कांदिवलीमधून येतात, दुसरीकडे आशिष शेलार यांनी सुद्धा स्वतःच्या जे निकटवर्ती आहेत त्या सर्वांना आवर्जून तिकीट दिलेलं आहे आणि राजकीय पुढची वाटचाल करण्याची संधी दिलेली दिसून येते. माजी महापौर भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या केळकर ज्या आशिष शेलारांच्या यापूर्वी विधानसभा मतदारसंघातून त्यांना नगरसेवक म्हणून संधी असायची, यावेळेस शेलार यांनी केळकरांच्या ऐवजी जितेंद्र राऊत हे त्यांचे निकटवर्ती एकदम कट्टर समर्थक असणारे, ज्यांना सिद्धिविनायक ट्रस्टमध्ये सुद्धा त्यांनी सदस्य केलं होतं, यांना संधी दिलेली आहे. एका बाजूला पाहिलं तर भाजपाचे विद्यमान आमदारांनी स्वतःच्या मतदारसंघात सर्व काही अनुकूल असे तिकीट देण्यास आग्रह धरला आणि तो पूर्ण होताना दिसून आलेला आहे. दुसरीकडे फक्त उत्तर भारतीय किंवा दक्षिण भारतीय किंवा मराठी माणसाशिवाय तिकीट दिलं जातं हे भाजपावर जो आरोप केला जातो तो पहिल्या यादीत त्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व भाषिक लोकांना विशेषतः मराठी लोकांची यादीत पहिली नावं आवर्जून दिसत आहेत. अजून काही लिस्ट येते, त्या लिस्टमध्ये काय असणार आहे आपण आवर्जून बघूयात. तुर्तास इतकंच. धन्यवाद.